आज दिनांक 1 मार्च रोजी मराठी पत्रकार भवन येथे श्री गणेश मूर्तिकार फाउंडेशन यांनी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं। अमरावती येथे मूर्तिकारांच्या प्रमुख मागण्यांसंदर्भात अधिवेशन घेण्यात येत आहे। केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या 12 मे 2020च्या गणेश विसर्जनाच्या गाईडलाईनमधील काही जाचक अटींमुळे गणेश उत्सवावर मोठं संकट निर्माण होण्याची शक्यता असल्याने त्यासाठी गाईडलाईनमधून काढण्याबाबत मुंबई उच्च न्यायालय येथे न्यायप्रविष्ट असल्याकारणाने याकरता कुठल्याही प्रकारची कारवाई करू नये करिता हे राज्यस्तरीय अधिवेशन अमरावती येथे घेण्यात आलं आहे। या संदर्भात श्री गणेश मूर्तिकार फाउंडेशनचे सचिव संघटन सचिन कोळेश्वर यांनी पत्रकार परिषदेत माध्यमांना माहिती दिली। आपल्या काही अधिवेशनातल्या प्रमुख मागण्या म्हणजे आपण सीपीसीबीने दिलेल्या 12 मे 2020 रोजी ज्या गाईडलाईन्स दिलेल्या या गाईडलाईनमध्ये काही ज्या त्रुटी आहेत या त्रुटी गाईडलाईनच्या भरून निघाव्या। त्यानंतर श्री गणेशोत्सव 2025 याकरता जो मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे की पीओपी बंदी करण्यात येत आहे, या निर्णयाची पण शास्त्रोक्त पद्धतीने पूर्ण त्याची माहिती घ्यावी। शास्त्रोक्त पद्धतीने याचा उपाययोजना काय आहे काय नाही, याला कुठला पर्यायी मार्ग उपलब्ध होऊ शकतो, या सर्व गोष्टींचा इलाज करून विचार करून आमच्या मूर्तिकारांचा हा पीओपी बंदीचा प्रश्न सोडावा अशी आमची या अधिवेशनातली प्रमुख मागणी आहे। आणि जोपर्यंत पीओपीला पर्यायी मार्ग उपलब्ध होत नाही तोपर्यंत कृपा करून पीओपी बंदी करण्यात येऊ नये ही आमची त्यातली दुसरी मागणी आहे। अमरावती जिल्ह्याचं नाव हे मूर्तिकारासाठी माहेरघर समजलं जाते। अनेक देशात अमरावती जिल्ह्यातील मूर्ती जातात आणि या पीओपी आणि या मातीचा संबंधाने मातीच्या मूर्ती जाऊ शकत नाही असा आपला प्रश्न आहे। यावर काही पीओपीच्या मूर्त्या ह्या सर्व गोष्टींनी या परिपक्व असतात। पीओपी कुठल्याही दृष्टीने हानिकारक नाही। मातीची मूर्ती ही ठिसूळ असते, पीओपीची मूर्ती ही थोड्या त्या बाबतीत टणक असते। आज अमरावतीमधनं 6 देशांमध्ये जो गणपती एक्सपोर्ट होतात, या एक्सपोर्टेड गणपती जर का आपण मातीचे तेवढे जर का प्रोव्हाइड केले तर संबंधित त्या ठिकाणापर्यंत ते योग्यरित्या पोहोचू शकत नाही। पीओपीचा गणपती हा थोडा टणक असतो, टणक असल्याकारणाने तो सर्वच गोष्टींनी सोयीचा असतो। आपल्या हिंदू संस्कृतीनुसार जर का गणपती घरी नेत असताना जर का त्याचा हात तुटला पाय तुटला तर तो खंडित समजला जातो। मातीमध्ये हे प्रकार जास्त होतात जे पीओपीमध्ये होत नाही। दुसरा प्रमुख मुद्दा म्हणजे गणपती पीओपीचे गणपती जेवढ्या प्रमाणात मोठे गणपती आपण करू शकतो तेवढे मातीचे करू शकत नाही। आणि महाराष्ट्रामधला सर्वात प्रमुख सण हा गणेश उत्सव समजला जातो। त्यामुळे या गणेश उत्सवावरती जर का मातीचा आपण आग्रह केला तर आपल्या मोठे गणपती जे बसतात म्हणजे मोठ्या गणेश उत्सव जो आपल्या इथे मोठ्या प्रमाणात साजरा होतो याला कुठेतरी अंकुश बसणार। या संदर्भात दिनांक 2 मार्च रोजी सकाळी 10 वाजता पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे, तर दुपारी 2 ते 5 पर्यंत मान्यवरांचं मार्गदर्शन व चर्चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून जाधव पॅलेस बडनेरा रोड अमरावती येथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। यावेळी विविध संघटनेचे मूर्तिकार उपस्थित राहणार असून श्री गणेश मूर्तिकार प्रतिष्ठान, श्री गणेश मूर्तिकार फाउंडेशन, विदर्भ कुंभार समाज मूर्तिकार संघटना, अखिल सार्वजनिक उत्सव समिती मुंबई, श्री गणेश मूर्तिकार कामगार संघटना मुंबई, उत्कर्ष मंडळ अहमदपूर विभाग रायगड, सर्व कुंभार मूर्तिकार बांधव यावेळी उपस्थित राहणार आहेत। या संदर्भात पत्रकार परिषदेतून ही माहिती देण्यात आली आहे। या पत्रकार परिषदेला श्री गणेश मूर्तिकार फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते। अधिवेशनातील मूर्तिकारांच्या प्रमुख मागण्यांसंदर्भात जनमत लाईव्ह न्यूजशी सी सचिन कोळेश्वर यांनी विस्तृत माहिती देत जनमत लाईव्हच्या माध्यमातून प्रशासनापर्यंत मुख्यमंत्री व संबंधित मंत्री याबद्दल जनमत लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी जनमत लाईव्हला विस्तृत माहिती दिली। राजेश्वर घोरमाडे यांचे रिपोर्ट जनमत लाईव्ह न्यूज करता अमरावतीहून।